ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत सध्या आहेत. जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार खुपसलं. 29 ऑगस्ट तारीख दिलेली आहे. मनोज जरांगे हे आता सरकारचे जावई झालेले आहेत आणि लाडके जावई झालेले आहेत. मनोज जरांगेचं लाड पुरवायला या महाराष्ट्रामधले अनेक लोक जाऊन आलेले आहेत. त्याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीश आहेत, अनेक समित्यांचे अध्यक्ष आहेत, अनेक मंत्री आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत. प्रसाद लाडसारखा कॉर्पोरेट वर्ल्डमधला रिश्वतखोर माणूस आहे. तरीसुद्धा मनोज जरांगेची नक्की काय मागणी आहे ही या लोकांना कळली नाही. आणि ह्या लोकांचं काय म्हणणं आहे, काय जी आर काढलेत हे मनोज जरांगेला कळलं नाही. त्यामुळे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. येडं उठलं आणि सवतीच्या माहेरला गेलं. अशा पद्धतीचं आंदोलन या मनोज जरांगेचं आहे. मनोज जरांगेंना जोपर्यंत आरक्षण का, कुणाला, कधी आणि कशासाठी दिलंय हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मनोज जरांगेचं आंदोलन थांबणार नाही. 29 ऑगस्टला कोणी घरी बसू नका, सगळ्यांनी या. आणि दुसरं म्हणजेच सरकार एकतर निर्णय घेईल किंवा मी जाईन, हे त्यांनी आता थेट अखेरचं आव्हान दिलेलं आहे. कुणाच्या जाण्यानं आणि कुणाच्या येण्यानं इथलं धोरण बदलत नसतं. हा महाराष्ट्र, हा देश सर्वसमावेशक महाराष्ट्रापुरता विचार करायचा झालं तर 13-14 करोड जनतेचा आहे. मनोज जरांगेच्या जातीचा महाराष्ट्र नाही. मनोज जरांगेच्या मागणीचा परिणाम जर 60% ओबीसींच्या हक्क अधिकारावर होणार असेल तो जगला काय, मेला काय, राहिला काय, धोरण बदलत नसतं. पण आता त्यांनी उपोषणाचा हत्यार खुपसलं. 29 तारीख अल्टिमेटम दिलेलं आहे. ओबीसी नेत्यांची किंवा ओबीसी समाजाची भूमिका काय असेल, शेवटचा हा प्रश्न माझा. ओबीसीच्या मी तर आंदोलकच आहे. आमची डे 1 पासून आमची भूमिका आहे. कुणी नेत्यांनी कुठं शेण खायलं त्यांनी खावं, कुठल्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करायचं त्यांनी करावं. पण आम्ही ठामपणे वस्तुनिष्ठ पद्धतीनं ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणार. मराठा समाज जर ओबीसीमध्ये समावेश झाला तर ओबीसी समाज उद्ध्वस्त होतोय हे आम्ही अनेक उदाहरणांनिशी गव्हर्नमेंटला समजावून सांगितलंय. मागच्या 12 जिल्ह्यामध्ये पंचायत राजच्या निवडणुका झाल्या, त्यात ओबीसी उद्ध्वस्त झालाय हे आम्ही महाराष्ट्राला सांगितलंय आणि इथून पुढे सांगू. त्यामुळे मनोज जरांगे सारख्या चौथी नापास अनपट माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही काही जी आर काढत असाल आणि ओबीसीचं आरक्षण संपत असेल तर आम्ही 60% ओबीसीना एकत्र करू. आणि ज्या आमदारांना मनोज जरांगेची भीती वाटते त्याच आमदारांना आमच्या ओबीसीचा कन्सर्न घेतल्याशिवाय इथून पुढं आमदार होता येणार नाही, खासदार होता येणार नाही, महाराष्ट्राच्या सत्तेवर जाता येणार नाही. याची तयारी 2029ची लक्ष्मण हाके किंवा ओबीसी क्राऊड, ओबीसी लोक, ओबीसी जनता, ओबीसी संघटना करतील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.